परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 52. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक बिनवी सिद्धासी श्री गुरु निघाले श्री शैल्यासी. पुढे कथा वर्तिली कैसी ते विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरूंचा महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरुभक्ती प्रेमा नावरे. श्री गुरुसिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियेसी तात्काळ. समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुसी प्रार्थित अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करिता समाप्त. निरंतर आपण असा अव्यक्त परिजनांचे सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होत असे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशा रीती. स्वामींचे चरण नौका होती तेणे पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेरू परी कामना पूर्वीत होता भरी. म्हणून जगले आजवरी या उपरी आम्ही काय करावे. स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपूर. आता दीपा विणे जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. माऊली विणे तान्हे बाळ की देवा विणे देऊळ. जळा विणे जैसे कमळ तैसे सकळ तुम्हा विणे. माता पिता सकळ गोत इष्टमित्र कुळदैवत सर्व ही आमुचा गुरुनाथ म्हणून काळ क्रमित होतो. आपुल्या बाळकांची अभ्येरुनी कैसे जाता स्वामी येथुनी. अश्रुधारा लागल्या लोचनी तळमळती सकळ जन. तेव्हा श्री गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करूनी बोलती. तुम्ही जन हो मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अमृजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास बहु येथ यवन सतत येतील पै. तेणे प्रजेस होईल उपद्रव आम्ही अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो श्रीशैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांशी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही माता आमुची सत्य जाणा. संगमी करून या स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार. पादुकांची करूनी पूजा त्रिकाळ आरती करूनी ओजा. आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून द्विजांसी सांगती गुरु. आम्ही येथेच राहतो मठातो हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधून जना आद्यंत निघाले त्वरित गुरुराज पै. समागमे जे धावले जन त्यांचे करून समाधान. शिष्यांसहित त्वरित गतीने गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त गुरूंच्या मठासी आले. तेथे समस्तांनी गुरु देखिले बैसले होते निजासनी. सवेचे पाहता झाले गुप्त जन मनी परम विस्मित. आम्ही सोडोनी आलो मार्गात येथे श्री गुरु देखिले. सर्वव्यापी नारायण त्रैमूर्ती अवतार पूर्ण
चराचरी श्री गुरु आपण भक्ता कारणे रूप धरिते. ऐसा दृष्टांत दावून जनांसी आपण गेले श्री शैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरुमती शिष्यांसी मल्लिकार्जुनासी जावोन शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थिती करून निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गावी कंद कल्हार. करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतु कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रवाहात पुष्पासने बैसोनी शिष्यास संबोधोनी. आमुचा वियोग झाला म्हणोनी तुम्ही मनी खेद न करावा. त्या गाणगापुरात आम्ही असोत पूर्ववत. भावना दृढ करा मनात तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खूण तुम्हासी. फुले येतील जिनस जिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणा समान मानुनी. आणिक एक ऐका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार. मज पुढे करीतील गायन जाणो निराग रागणी तान मान. चित्ती भक्ती भाव धरून करीती ते मज कीर्तन. फक्त मज फार आवडती जे माझे कथामृत पान करीती. त्यांचे घरी मी श्रीवती वसतो प्रीतीने अखंडित. आमुचे चरित्र जो पठण करी त्यास लाभती पुरुषार्थ चारी. सिद्धी सर्वही त्याच्या द्वारी दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्रपौत्रांसहित अष्टैश्वर्य अनुभवो निर्भव पावे मुक्ती. हे वचन मानी अप्रमाण तो भोगील नरक दारुण. तो गुरुद्रोही जाण जन्म मरण दुःख अनुभवणे न सुटे त्यासी. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस. ऐसे सांगोन शिष्यांस श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टी न दिसती गुरुनाथ. बहुत होऊन चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतुकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्व तीरी श्री गुरुनाथ जाता सता म्या देखिले. आहे वेश संन्यासी दंडधारी काषायांबर वेष्टिले श्री. सुवर्ण पादुका चरणां माझारी कांती अंगावरी फाकतसे. तुम्हास सांगा म्हणून गोष्टी सांगितली आहेत त्यांनी. त्यांचे नावे श्री नृसिंह मुनी ते गोष्ट कानी ऐका. कळीकाळास्तव तप्त होऊनी आपण असतो गाणगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात घेऊन निवांत रमावे. नावाडी याने ऐसे कथिले त्यावरून शिष्य हर्षले. इतुकियात गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत. ती परम प्रसाद सुमने काढोन घेतली शिष्य वर्गाने. मग परतले आनंदाने गुरुध्यान मनी करीत. सिद्धासी म्हणे नामधारक पुष्पे किती आली प्रासादिक. शिष्य किती होते प्रमुख ते मग साध्यंत सांगावे. सिद्ध म्हणे नामधारका तुवा भली घेतली शंका. धन्यवाद तुझ्या विवेका होसी साधक समर्थ. खूण सांगतो ऐका आता श्री गुरु गाणगापुरी असता. बहुत शिष्य होते गणिता नाठवती ते ये समयी.
ज्यांनी केला आश्रम स्वीकार संन्यासी थोर थोर तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते जे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृही नांदती सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले श्री गुरूंच्या समागमी चारी जण होतो आम्ही सायंदेव नंदी नरहरी मी श्री गुरूंची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पे चारी गुरुप्रसाद वंदिला श्री ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झडकरी दिधली चौघांनी चारी पुष्पांसी मस्तकी धरिली भावेसी आनंद झाला नामधारकासी गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकासी सांगत श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त द्विपंचाशत्तमोऽध्याय इति श्री गुरुचरित्र प्रमुखथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रसाद प्राप्तिर्नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।